चंद्रपूर शहरातील काही सामान्य युवकांनी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन केले। भाजप सरकारने दिलेल्या अच्छे दिनच्या आश्वासनाची आठवण करून देत युवकांनी नागरिकांना प्रतिकात्मक स्वरूपात लॉलीपॉप वाटप केले। पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यपदार्थांसह दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। हेच का अच्छे दिन असा सवाल उपस्थित करत सरकारच्या धोरणांविरोधात त्यांनी संतापही व्यक्त केला। या अनोख्या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे। हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील येलचलवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले। साधारण माणूस हे सगळे जे इथे जमलेले आहेत ते आज महागाईच्या दराचा जो आज अभाव आलेला आहे, जे सिलेंडरचे दर वाढलेले आहे, पेट्रोलचे दर वाढलेले आहे, त्याच्यानंतर डिझेलचे दर वाढलेले आहे, शेतकऱ्यांना बरोबर तिथे पिकं नाही बरोबर होत आहे, त्यांच्या कर्जमाफी नाही होत आहे। आणि त्याच संदर्भात आज आम्ही इथे एक गोड म्हणून जे आम्हाला लॉलीपॉप दिला होता, ते चांगले दिवस येणार आहेत, त्या दिवसाचा आज आम्ही इथे गोड वाटप करून लॉलीपॉपाचा वाटप करून सगळ्यांना हे सांगत आहे की खूप चांगले दिवस आलेले आहे, ज्याच्यामध्ये जनतेला त्रास होत आहे, ज्याच्यामध्ये जनतेला कोणत्याच गोष्टीचं सुख नाही मिळत आहे, ज्याच्यामध्ये दर वाढ, पेट्रोल वाढ, सिलेंडर वाढ हे सगळ्या काही गोष्टी होत आहे। म्हणूनच आज आम्ही हा लॉलीपॉप इथे आज वाटत आहे।